मधुराचं नशीब असं ना की मधुराला अनेकदा हिरो मिळाले ते खूप मोठे मोठे. पहिला हिरो तुषार दळवी, सुनील बर्वे, पुष्कर श्रोत्री, मकरंद अनासपुरे. म्हणजे काय नशीब काढलं त्या मुलीनं. पण हिचे दिग्दर्शक मात्र असे म्हणजे खूप कर्तबगार. आज विजू माने इथे आलाय. विजू मानेला मी मंचावर येण्याची विनंती करतो. मला सगळ्यात आधी मंगलला तिचं मनोगत व्यक्त करण्याची मी तिला विनंती करतो. मंगल. पहिलं म्हणजे मधुरा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मधुराबद्दल सगळेजण खूप बोललेत, खूप भरभरून बोललेत, पण मला तिच्याबद्दल दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. म्हणजे तिच्यामुळे माझ्या आयुष्यात घडलेल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं म्हणजे लग्नबंबाळ करत असताना मधुराने विजयला इन्सिस्ट केलं की मंगलला कॉस्ट्युम्स करून देत. मी हो नाही करता करता शेवटी मी हो म्हणाले, कॉस्ट्युम्स केले आणि तिथून जे काय माझं छोटंसं पॅरल करिअर सुरू झालं ते झालं. त्याच्यामुळे मधुला खूप खूप थँक्स. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुराच्या लग्नात रजनीताई आणि प्रदीप यांनी सगळे लग्नाचे विधी केले, पण तिचं कन्यादान मी आणि विजयने केलं. त्याच्यामुळे मधुरा ही आमची मुलगी आहे, आमचं पिल्लू आहे. मधुरा, यू कम्प्लीट मी. विजय, माझ्या मते मधुरा बरोबर खूप जास्त प्रोजेक्ट्स करणारा दिग्दर्शक म्हणून विजय केंकरे आहे. अभिनेत्री आणि माणूस म्हणून मधुराबद्दल आता तुला जे बोलावंसं वाटतं ते भरभरून बोल. मला वाटतं त्याबद्दल बरंचसं बोलून झालंय. आणि मला म्हणजे त्याआधी एक फार आनंदाची गोष्ट सांगायची की ते सई मावशी कुठेतरी असेल आतमध्ये. मराठी भाषा बोलताना केवळ मराठीच कसं बोलावं हे मी बऱ्याच दिवसांनी ऐकलं. एक जाता जाता कुठला तरी इंग्रजी शब्द त्यांच्या भाषणात आला, अन्यथा संपूर्ण मराठी. आणि मला असं वाटतं की पुस्तक प्रकाशनाला असं भाषण म्हणजे हा योग विरळाच. मधुराबद्दल सांगायचं म्हणजे मी खूप वर्ष खूप विविध प्रकारच्या अभिनेते आणि अभिनेत्रींबरोबर काम केलंय. मला वाटतं मधुरा, लग्नबंबाळ तुझं पहिलं व्यावसायिक नाटक. आणि मला काही असे माझ्या आयुष्यातले अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत, त्यातले एक मोहन जोशी इथे बसलेत. मोहन बिनधास्त काम करतो, तो त्याला आतून जे वाटतं त्या पद्धतीचं काम करतो. आणि त्याच्या बरोबर उलट दिलीप प्रभावळकर, ते सतत प्रश्न विचारतात, ते सतत त्यांना काही ना काहीतरी असुरक्षितता असते चांगल्या अर्थाने. मधुरा त्या प्रकारची अभिनेत्री आहे, तिला सतत प्रश्न पडतात आणि ते त्या प्रश्नांची उत्तरं जरी दिली तरी कधी कधी रात्री परत फोन येतो की नाही काका ते असं ते तसं. पण हा तिचा माझ्या दृष्टीने गुण आहे. कारण जसं मी आत्ता म्हटलं मोहन जोशींच्या बाबतीत की ते आतून काम करून 100% त्याचा निकाल देऊन मोकळे होतात, तसं ही खूप प्रश्न विचारून आम्हालाही म्हणजे दिग्दर्शक मंडळींनाही खूप विचार करायला लावते. हा तिचा गुण आहे. म्हणजे ती म्हणजे मला खरंच ऐकून प्रदीप आश्चर्य वाटलं की ती काय शाय वगैरे होती, असं अजिबात मला तरी माझ्या याच्यात जाणवलं नाही किंवा अजिबात असं कधी वाटलं नाही. आणि अचानक तिचा फोन येतो आणि आणखीन एक सवय आहे की ती फक्त असाच प्रश्न येतो, विजय काका या शब्दात ऱ्हस्व आहे की दीर्घ? हा काय असं परवाच तिने काहीतरी फोन करून हे ऱ्हस्व आहे की दीर्घ म्हटलं, अगं ऱ्हस्व. हा बरं, फोन ठेवला. म्हणजे तो
त्यावेळेचा तिला प्रश्न विचारला तिने सांगणं. आणि मला असं वाटतं की एका अभिनेत्रीमध्ये जितके गुण असणं आवश्यक आहे तेवढे सगळे गुण असलेली अभिनेत्री आहे. आणखीन एक गोष्ट मला इथे बरेचसे इथे अभिनेते अभिनेत्री आहेत नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे ती जमलं तर एका वेळी एकच काम करते. माझ्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती जर नाटक करत असेल तर ती नाटकच करते, पूर्ण जीव लावून नाटक करते. ती एखादा चित्रपट करत असेल तर ती चित्रपट जीव लावून करते. ती प्रशिक्षण देत असेल तर ते जीव लावून देते. आणि हे जे तिचं पुस्तक आहे ते सुद्धा तिने जीव लावून लिहिलं असणार. जरी अभिजितने नावं ठेवली असली तरी ते जीव लावून लिहिलं असणार याची मला खात्री आहे. आणि मला नेहमीच या प्रकारच्या लेखनाबद्दल असं वाटत आलंय की एखादा लेखक जेव्हा असतो ना, लेखक कुठे ना कुठेतरी त्याची एक स्वतंत्र शैली तयार होते, ज्याला आपण संरचना म्हणतो नाटकाची. तशी संरचना त्याच्या लिखाणात आपोआप येते. परंतु जे आतून पूर्णपणे लेखक नसतात ती मंडळी स्वतःला व्यक्त करतात आणि ते व्यक्त करताना ती माणसं आपल्याशी गप्पा मारतायत असं वाटतं. आणि मला असं वाटतं की लेखक नसण्याचा हा फार मोठा फायदा आहे आणि मधुराला नक्की याचा उपयोग झाला असणार. त्यामुळे तिच्या पुस्तकातून ती बरोबर नसली, समोर नसली तरी ती तुमच्याशी गप्पा मारत असणार याची निदान मला तरी खात्री आहे. अजित, आता विजयने उल्लेख केला ना तेव्हा मला अचानक आठवलं बाइंडरचे दिवस हे पुस्तक. म्हणजे कमलाकर सारंगे खरं म्हणजे लौकिक अर्थाने लेखक नव्हेत, परंतु त्यांनी बाइंडरचे दिवस हे जे पुस्तक लिहिलं ना त्याच्यामध्ये त्या काळात त्यांनी दिलेला लढा हा आपल्याला डोळ्यासमोर दिसतो. कारण ते प्रत्यक्ष जगलेले असतात हे कलाकार आहेत. ते मधुराचं लेखन पण मला वाटतं तसंच असेल. मी अजून ते वाचलेलं नाही आहे पुस्तक. मधुरा अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहितीच आहे, छान काम करते वगैरे वगैरे. मग अशी प्रदीप वेलणकर म्हणाले त्याप्रमाणे माझा यांच्या घराशी संबंध आहे. म्हणजे प्रदीप वेलणकरांचं रजनीताईंबरोबर मी काम केलेलं आहे. माझ्या एका नाटकात त्या होत्या. गौरी माझ्या नाटकात होती. मीराबरोबर मी काम केलं. आणि मधुराचं जे पहिलं नाटक होतं त्याचा मी प्रोड्युसर होतो असं मला आठवत आहे. तर त्यामुळे तो मला माझ्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ती मुलगी जिद्दी आहे हे या क्षणी मला सांगावं असं वाटतं एका प्रसंगातून. कारण तिने हे पुस्तक लिहिलं ह्याच्यात मला आश्चर्य वाटलं नाही, कारण तिने जर ठरवलं तर ती गोष्ट करते. माझ्या त्या नाटकामध्ये मला वाटतं छान छोटे वाईट मोठे या नाटकामध्ये ती एकदा पडली, तिचा पाय फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झाला. त्यात तिला सायकल वगैरे चालवायची होती, असे सीन्स होते. परंतु तिने ते रद्द केलं नाही. ती रिहर्सलला यायची, तिने प्रयोग पुढे केले. त्यामुळे तिची जिद्द मी पाहिलेली आहे. त्यामुळे अशा जिद्दी मुलीने आता हे लेखनाच्या क्षेत्रात ती आली आहे. ती आणखी कुठल्या तरी क्षेत्रात पुढे जाईल आणि तिथेही ती यशस्वी होईल एवढ्या शुभेच्छा मी तिला देतो. मला आणखी एक बरं वाटतं की आत्ता मी ह्या क्षणींना म्हणजे ज्यांच्या घरात नाटक आहे अशा लोकांबरोबर मी बसलो आहे. अशी खूप कमी कुटुंब आहेत किंवा घराणी आहेत नाटकातली. वेलणकरांच्या घरात नाटक आहे, केंकरेंच्या घरात नाटक आहे, मच्छिंद्र कांबळींचा सुपुत्र माझ्या शेजारी बसलेला आहे, कांबळींच्या घरात नाटक आहे. आणि त्यांच्याबरोबर आज मधुराबद्दल मी बोलतोय. मला खूप आनंद झाला इकडे बोलावलं म्हणून. मधुरा, थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट. प्रसाद, मग ही जी काही परंपरा आहे का नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी पडायचं पाय, ह्याच्या वेळी हात फ्रॅक्चर, तुझ्या नाटकाच्या वेळी पाय फ्रॅक्चर, नाही का? मला तेच सांगायचं की तिने माझ्यावर 2 नाटकं केली. हा शेखर घोषला कोण आहे, डिरेक्टर विजय काका होते. आणि आता गुमनाम आहे कोई. गुमनामच्या वेळी ती पडली, पाय फ्रॅक्चर झाला. आम्ही इथेच परिषदेमध्ये होतो, तर फोन आला, आम्ही गेलो. आणि त्याच्यानंतर तिने परत गोव्यामध्ये ती गेली. ती काहीतरी कुठेतरी ज्युरी होती आणि नाट्यसंमेलन होतं. तर आम्ही तिला सांगितलं की तू नागपूरला येऊ नको, पण ती तशाच फ्रॅक्चर पायाने आली. तिने प्रयोग केले. त्याच्याही आधी ती मला वाटतं 31 डिसेंबरचा प्रयोग होता आणि तेव्हा ती आजारी होती, म्हणजे तिला ताप होता. ती हॉस्पिटलमध्ये गेली. सलाईन, अभिजित आणि ती 2 जण गेली. सलाईन लावला. मी तिला म्हटलं मी प्रयोग कॅन्सल करतो आणि तिने तो प्रयोग केला. म्हणजे जे अजित काकांनी सांगितलं की ती प्रचंड जिद्दी आहे, पॅशनेट आहे. ती जी काही कामं करते. परिषदेच्या मध्ये सर्वाधिक कार्यकारिणीमध्ये एकमेव स्त्री आहे.
कार्यकारिणीमध्ये नाही, कार्यकारिणीमध्ये ती सर्वाधिक मतांनी निवडून आली आमच्या, म्हणजे मी तरी अध्यक्ष आलो, माझ्यापेक्षा 4 मतांनी जास्त मतांनी ती निवडून आलेली आहे. तो त्याच्यामध्ये तिचा लोकसंग्रह आज आपण हा जो काही बघतोय, सो हॅट्स ऑफ टू हर. आणि त्या इलेक्शनच्या वेळी लोकांनी म्हटलं होतं की सेलिब्रिटी काय करतात किंवा कशा पद्धतीने ते काम करतील, पण मला वाटतं की मधुरा त्याचं उत्तम उदाहरण आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये, म्हणजे तिचा पाय फ्रॅक्चर असताना पण नाही, पण मुलुंडचं नाट्य संमेलन असेल, नंतरच्या आमच्या कार्यकारिणी किंवा नियामकच्या मीटिंग्स असतील, नागपूरचं संमेलन असेल किंवा 100व्या संमेलनाबद्दलची चर्चा असतील, ती त्याच पॅशनेटली काम करते. जे अजित काका बोलला की शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट व्हॉट एव्हर शी डज. सो आज हे मधुरावचं जे मी ते काही 1-2 लेख वाचले होते झी मध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा, आणि मी तेव्हा मला तेव्हा माहिती नव्हतं की ती लिहिते, पण तिच्या लिखाणाची पण सवय जी एवढी, म्हणजे ज्या पद्धतीने ती गप्पा मारते, म्हणजे जे मधुराव नाव आहे, तर त्याच पद्धतीने ती मला वाटतं त्याच्यातून व्यक्त झाली असेल. सो ऑल द बेस्ट. आणि आज तिचा वाढदिवस आहे, सो हॅपी बर्थडे. आणि खूप चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने ती करते ती खरं खूप स्पष्ट वक्ती आहे. म्हणजे तिला जर नाही पटलं किंवा एखादी गोष्ट नाही पटली तर ती त्या पद्धतीने, ती ज्या ओपननेसने ती बोलते तर तशीच राहा. आणि त्याच पद्धतीने पुढचं जे सई मावशी बोलली की पुस्तकं किंवा विजय गुवेकर बोललेत, तर त्याच पद्धतीने वेगवेगळी पुस्तकं तू जसे वेगवेगळे रोल करून तू लोकांना, रसिकांना देतेस, तर त्याच पद्धतीने तू कर. अशा शुभेच्छा. येस, थँक्यू. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करतो. 2 हिरो इथे आहेत तिथे, म्हणजे जे हिरोला दादा म्हणण्याची प्रथा ही जी होती, तुषार दादा, पुष्कर दादा, नाही का, पण दोघे हिरो होते, एक उमेश कामत आणि प्रसाद ओक, त्यांना तिने कधी दादा म्हटलं नाही. सो त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. ये उमेश, ये. उमेश आणि मोहन काका हिरो नाही, पण काय नाही, मधुराबद्दलच जाणून घ्यायचंय, एक गुणी अभिनेत्री म्हणून. उमेश, सगळ्यांनी खूप काही सांगितलेलं आहे, मी काय बोलू, पण डेफिनेटली सगळ्यांनी जे काय अनुभव सांगितले त्याच्यापेक्षा मी वेगळं काय सांगू हा विचार करत होतो, तेव्हा मला डायरेक्ट माझे कॉलेजचे दिवस आठवले. अरे सुनीला इथे असतोय, त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यात जास्त अनुभव कॉलेजमध्येच मिळतो. तर मला डायरेक्ट 2 एकांकिका आठवल्या. आम्ही एकत्र ज्या एकांकिकांमध्ये काम केलं होतं त्यातली एक एकांकिका अत्यंत घाणेरडी झाली होती, खूप फ्लॉप झाली होती, आणि एक खूप हिट झाली होती. सो मला असं वाटतं की त्यामुळे इतका चांगला अनुभव तिथेच मिळालेला आहे की काय वाईट आणि काय चांगलं हे दोन्ही तिला तिथे मिळालं होतं. मला चांगलं आठवतंय, एक एकांकिका होती जी फ्लॉप झाली होती कम्प्लिटली. ही आम्हाला एकांकिका संपली तेव्हाच कळली एकांकिका फ्लॉप आहे. बाकी काही कारण मी रिहर्सलमध्ये जाणवत होतं, कारण आम्ही खरं तर खूप मेहनत घेतली होती त्या एकांकिकेसाठी. जनरली तेव्हा असं म्हणतात की घर दाखवायचं होतं, तर ते घरामधल्या गोष्टी दाखवायच्या होत्या, तर आम्ही ट्रान्सपरंट घर वगैरे केलं होतं, अशी खूप मेहनत केली होती. आणि ते अशी सस्पेन्स होती की ती जवळजवळ श्वास खूप घेत ब्रीदिंग सतत चालू होतं त्या एकांकिकेत. आम्ही 3 कलाकार होतो, तेव्हा सतत प्रत्येक वाक्य आम्हाला सांगितलं होतं की असं ह्या ह्याच्यात 35 मिनिटं आम्हाला बोलायचं होतं. तर एक 4थ्या दिवशी डायरेक्ट मधुरा खाली होती आणि सगळे तिचे हातपाय चोळतायत आणि सगळे होते, ही चक्कर येऊन पडली होती. इथपर्यंत आम्ही घुसलो होतो त्या एकांकिकेमध्ये. तेव्हापासून मधुराचे त्रास आणि आमच्या लक्षात आले होते. पण अशी एकांकिका केली आम्ही, आणि त्याचबरोबर त्या एकांकिकेचं नाव होतं अंतर्वेद. आणि दुसरी एकांकिका जी आम्ही केली होती स्वप्नवंत, जी एकांकिका खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्या एकांकिकेत, ज्या एकांकिकेने बक्षिसं पण मिळवली. श्याम मनोहर यांच्या कळ या कथेवरती आधारित एकांकिका होती. सो मला असं वाटतं की हे 2 उमेश बाबा होता माझा. मी वडील होतो, हिरो नव्हता त्याच्यात, बाबा होता माझा तो. आणि हिरोचं तू म्हणालास मला आश्चर्य वाटलं, कारण मी तिच्यासोबत जे हिरो म्हणून काम केलंय तो सिनेमा अजून आलेलाच नाहीये.
सो आपण काम केलंय. काम केलं एकत्र. सो क्षणोक्षणी आय होप क्षणोक्षण मी त्याच सिनेमाबद्दल म्हणतोय. तू पण होतास मी त्याच्या पण होतो त्याच्यामध्ये. correct. तो सुबोध भावे होता, अमृता सुभाष होती. अमृत, आणि एवढे सगळे कलाकार असून सुद्धा सिनेमाला अतुल परतुरे होता त्याच्यात. करेक्ट. सो असे छान छान अनुभव आम्ही घेतलेत. म्हणूनच मला वाटतंय की लेखकाला सगळेच अनुभव लागतात लिहायला. सो तिने खूप कमी वयात उत्तम अनुभव घेतलेले आहेत, त्यामुळे त्याने उत्तमच दिलं असेल. सो हॅपी बर्थडे अँड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. मोहन काका. एकतर प्रदीपरावांची माझी ओळख जुनी होती, त्यात शिवाजीराव म्हणजे प्रश्नच नाही, अजून आमच्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये होतेच ते, त्यामुळे त्या दोन्ही फॅमिलीची ओळख होती. आणि ह्याच्यावर मी काम केलं होतं, सरीवर सरी, त्यात मी हिच्या वडिलांचं काम केलं होतं. माझ्या 2 मुली असतात, त्यातली एक साळवी होती आणि ही दुसरी होती. आणि त्यामुळे बरं, ह्यांच्या मुलीचं मोठ्या मुलीचं नाव गौरी, माझ्या मुलीचं मोठ्या मुलीचं नाव गौरी, असं ते एक रिलेशन बनलं होतं आमचं छान. आणि ते आजपर्यंत टिकलेलं आहे. आणि तसं आम्ही फार फ्रेंडली बोलतो. मी प्रदीपरावांनी काम केलेलं आहे एका फिल्ममध्ये, एका नाही 3-4 फिल्ममध्ये काम केले आम्ही. त्यामुळे एक घरोबा आहे. गाण्याची आवड आहे दोघांनाही. गाण्याची आवड. त्यांनी मला माझ्या वाढदिवसाला एक पेन ड्राईव्ह दिलं होतं, त्यात सगळी मोहम्मद रफीची गाणी होती आणि ते अजूनही ठेवली माझ्याकडे आहेत. कोल्हापूरची मी गाण्यांची रात्र पण मला आठवते. प्रदीप काका. येस, म्हणजे दोघंही गाण्याचे शौकीन असल्यापासून. हो, गाण्याचं शौकीन आहे मी, दोघेही गाण्याचं शौकीन. तू सांग आता, तू पण माझा हिरो होतास. हो, हापूस सिनेमात. आणि मधुरा आणि मी, हा हा, आणि मधुरा आणि मी रिक्षावाला, आणि मधुरा माझ्या रिक्षात बसून जाते आणि रिक्षात कॅमेरा लावलाय रिग लावून आणि एका बाजूला वजन खेचलं जातंय. ह्या परिस्थितीत आम्हाला दोघांनाही अभिनय करत जणू काहीच झालं नाही असं दाखवत, असं आम्ही कोकणातल्या एका रस्त्यावरनं जात असताना मध्ये एक दगड आला रिक्षाच्या चाकाखाली आणि रिक्षा पूर्ण अशी झाली आणि आता कॅमेरा आणि त्याच्यावरती रिक्षा पडणार असं लक्षात आल्यानंतर मी एका पायाने असं करून जोर लावून रिक्षा परत सरळ केली आणि असे आम्ही गेलो. आणि त्यानंतर मधुरा मला म्हणाली, आपण दोघंही त्या रिक्षाखाली गेलो असतो. पण म्हटलं मला त्या क्षणी काय वाटलं माहीत नाही, पण माझा पाय एक लावून मी खरं तर पळून जाण्याचा प्रयत्न करणार होतो, पण त्या पायाला धक्का लागून रिक्षा सरळ झाली होती, एवढं नक्की. पण तू रिक्षा चालवायला शिकलास याचा आम्हाला एक फायदा झाला की आम्ही सुलभातही होत्या सिनेमात आणि त्यांना लंच ब्रेक नंतर थोडा वेळ आम्ही द्यायचो की आराम करायला. तर लंच ब्रेक झाला की रिक्षा सुरू व्हायची आणि मग सुलभाताई, मी, मृणाल आहेस का इथे, मृणाल, आम्ही तिघी जणी मागे बसायचो आणि रिक्षा घेऊन आम्ही तिथे भाऊजींची खानावळ असं होतं तिकडे आम्ही मासे खायला जायचो. त्यामुळे रिक्षा चालवण्याचा फायदा झाला होता आपल्याला. पण हिच्यामुळे मला रिक्षा पण चालवायला लागली आणि त्या सिनेमात मला ट्रक सुद्धा चालवायला लागला अचानक. अभिजितने मला अचानक ट्रक सुद्धा चालवायला सांगितलं. सो असं तो एक तुझ्याबरोबर काम करण्याचा अनुभव. पण त्या ह्याच्यात ना ती डबल रोलमध्ये होती आणि विनोदाचा भाग वेगळा, पण तिने 2 रोल वेगवेगळे करण्यासाठी, जसं विजय म्हणाला ना तेव्हा मला त्याची आठवण झाली, तेव्हाही ती सतत प्रश्न विचारायची सिनेमा करत असताना की मी हे करत असताना असं केलंय तर ते करत असताना असं केलं तर मग असं झालं तर मग ते लोकांना असं नाही ना वाटणार की मी हे असं केलंय, असं सतत तिला तेव्हा प्रश्न पडायचे. पण त्याचा प्रत्यय चांगला झाला की त्यासाठी तुझं खूप कौतुक झालं. वा वा वा. त्याच प्रश्नांची उत्तर या पुस्तकात असतील का इतक्या? सुबोध भावेने मला प्रश्नचिन्ह, प्रश्न मंजुषा आणि नवनीत काय 21 अपेक्षित अशी वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत, कारण मी खूप प्रश्न विचारते. व्हेरी गुड. सो थँक्यू सो मच. आपण पुन्हा असं नसतं होऊ शकतं आणि ही वेळ आहे अभिवाचनासाठी. मी आमंत्रित करतोय श्रेया बुगडे, जोरदार टाळ्या, आणि अनिता दाते. या दोघींबद्दल खरं तर वेगळं काय बोलण्याची गरज नाही हो. यांनी आत्तापर्यंत आपापल्या वेगवेगळ्या कामाने आपल्याला इतकं मोहित केलेलं आहे, इतकं चकित केलेलं आणि इतका आनंद दिलेला आहे. आणि अत्यंत मनस्वी अशा दोघी अभिनेत्री आहेत, अनिता आणि श्रेया. आणि आज मधुराच्या खास जवळच्या मैत्रिणी आणि उत्तम वाचक म्हणून मधुराच्या काही लेखांचं वाचन करण्यासाठी त्यांना आपण आमंत्रित करतोय. खरंच तुमचं आपण आधी स्वागत करूया. तुम्ही आतून ऐकले की नाही माहित नाही, पर्णिका मिळणार आहे तुम्हाला. पर्णिका, पर्णिका म्हणजे त्याच्या का नाही पर्णिका, त्याच्यामध्ये
तुळशीच्या बिया आहेत, त्याच्यामध्ये शेणखत आहे, शेणाची गोवरी आहे, पाणी आहे, जेणेकरून आपल्याला झाडं वाढवायची आहेत. वेगळा विचार जयू चौबळ नावाच्या आमच्या मित्रांनी दिलाय. श्रेया आणि अनिता बसा. हॅलो हॅलो, लेपल चालू आहे ना? हॅलो हॅलो, ती म्हणाली असं. हॅलो हॅलो, हां. हॅलो. कोकणाधीन. लहानपणापासून मला फिरायला भटकायला खूप आवडतं. स्वतःची गाडी, आवडीची गाणी आणि न संपणारा रस्ता. हवं तिथं थांबायचं, हवं ते खायचं, हवं ते करायचं, निसर्ग उपभोगायचा. कुठलंही बंधन नको, आडकाठी नको, काही ठरवायचं नाही आणि निघायचं, हे स्वप्न होतं. एखाद्या मुलीचं हे असं स्वप्न प्रत्यक्षात उतरायचं तर त्याला घरच्यांची पसंती, संमती, विश्वास, आधार सगळंच आवश्यक असतं. माझे आई बाबा मोकळ्या आणि मोठ्या मनाचे. त्यांनी काळजी केली पण अडवणूक नाही. लग्नानंतर नवऱ्यानेही साथच दिली म्हणून हवं तसं फिरू शकले आणि शकेल. हिमालय आणि कोकण ही अशी ठिकाणं आहेत ना की तुम्हाला परत परत बोलवतातच. आमचा एक कार्यक्रम होता पुण्याला. तिथून माझी एक मैत्रीण महाडला जाणार होती चित्रीकरणासाठी. तिच्याबरोबर महाडपर्यंत गेले. अडनिड्या वेळी पोचलो म्हणून तिच्याच हॉटेलमध्ये तिच्याबरोबर राहिले. पहाटे ती चित्रीकरणाला गेली आणि मी एसटी बस स्थानकावर. कुठं जायचं, कुठली एसटी पकडायची काही ठरलेलं नव्हतं. मग म्हटलं चिपळूणपर्यंत जाऊ, मग बघू. एसटी मध्ये बसले. बस बऱ्यापैकी रिकामी होती. अगदी पहिल्या सीटवरती बसली, गळ्यात कॅमेरा घेऊन कोकणातली सुंदर दृश्य टिपायला. एसटी सुरू झाली. चिपळूणच्या दिशेने सरळ प्रवास सुरू झाला आणि वेग आणि वळणांमुळे माझा सीटवर डावीकडे उजवीकडे डावीकडे असाही एक आगळा प्रवास सुरू झाला. त्यामुळे फोटो काढणं अशक्यच. तरीही एखाद्या मोहाच्या क्षणी फोटो काढण्याचा माझा अट्टहास आणि अपयश ही कसरत चालू असताना कोणीही बावळट मुलगी अशा विचित्र नजरेने कंडक्टर माझ्याकडे पाहतोय हे माझ्या लक्षात आलं आणि मी माझी सर्कस थांबवली आणि मग ठरवलं की हे सगळं बंदिस्त करण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष आनंद घेऊया. तेवढ्यात गाडी खेड स्थानकावरती पोहोचली. मी खाली उतरले नाही पण आजूबाजूला असलेलं ते वातावरण खूप वर्षांनी नव्याने अनुभवलं. साधी माणसं, मुलांच्या हातात खाऊच्या पिवळ्या नळ्या, कोणी रडतंय, कोणी झोपलंय, कोणी पोटासाठी काहीतरी विकतंय, तर काही जण काहीच करत नाहीयेत. कोणी कुटुंबाबरोबर सहलीला जातंय तर कोणी नियमित वेळेवरती ऑफिसला जातंय. या माणसांच्या गर्दीत न कळत स्वतःला शोधत असताना खरंच मला मी सापडले. कशी? अहो, खेडच्या त्या एसटी स्थानकावर एक मोठं होर्डिंग होतं एका दागिन्यांच्या दुकानाचं आणि चक्क त्यावर माझा फोटो. एका सिनेमातला माझा फोटो घेऊन साडीचा रंग बदलून गळ्यात दागिने घालून माझा फोटो मला न विचारता तिथे कोणीतरी मिरवत होतो. गळ्यात अडकवलेल्या कॅमेऱ्याचा उपयोग झाला. पटापटा फोटो काढले, त्यांना फोन केला आणि चांगलंच खडसावलं. नेमकं त्या वेळेला एका दुसऱ्या ब्रँड बरोबर माझा करार होता. त्यांनी कोणी पाहिलं तर काय वाटेल या विचारानं मी घाबरले. मात्र त्यांना त्यांची चूक जाणून दिली आणि परतीच्या प्रवासात ते काढून टाकले ना याची खात्री करून घेतली. आता माझा फोन आहे म्हटल्यानंतर गडबडून जाऊन आधी तुम्ही कशावरनं मधुरा वेलणकर पासून अगदी माफ करा चुकलं या आजीजी पर्यंत या विविध रसांनी भरलेला तो फोन मला आजही स्पष्ट आठवतो. चांगली शिकली सवरलेली माणसं होती ती. पण खेडमध्ये इथे येऊन कोण पाहणार, लावूया असा विचार करून त्या पामरांनी लावलं होतं ते पोस्टर. पण त्यांना कुठे माहित होतं माझी केव्हाही कुठेही फिरण्याची ही वाईट सवय. ओढ. माझा गेला जन्म हा वह्या पुस्तकांच्या दुकानातला असावा किंवा वही पेन कधी हातात पडलंच नाही अशा परिस्थितीतला असावा.
कारण रस्त्यातून जाताना कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानाकडे मी लोहचुंबकासारखी आकर्षित होते. अभावितपणे दुकानात शिरते आणि मग काय घेऊ काय नको असं होतं. बालवाडीत पाटी असायची, लाकडी किनार असलेली, ती मला खूप आवडायची. आणि त्यावर लिहिण्यासाठी रूळ असायचा, तोही आवडायचा. मला वाटतं अनेकांनी लहानपणी तो रूळ एकदा तरी खाऊन पाहिला असेलच. मीही पाहिला होता. मग गिरवायची शिकवणी सुरू झाली. तेव्हा पेन्सिलीशी ओळख झाली, शिसाची पेन्सिल. पूर्वी लाल काळी असं बाह्य रूप असलेली साधी शिस पेन्सिल असायची. आता पेन्सिलीवर खूप मोहक सजावट असते. पेन्सिल मनाने म्हणजे आतून काळी म्हणजेच राखाडी, पण धीराची. वळणदार अक्षराची जाणीव करून देताना स्वतःचं अस्तित्व कधीही पुसलं जाईल याची खंबीर तयारी असते तिची. पेन्सिल हातात रुळली आणि मग पेनची ओढ लागली. अचानक आठवलं, पेन आणि पेन यातल्या उच्चाराचा फरक लक्षात न घेता किती चुकीचे उच्चारतात हे शब्द आपल्याकडे. इंक पेन आणि शाईची बाटली यांची कायम भीतीच वाटायची मला. अचानक टापटीप श्रीमंत कपडे घालून माणसं वावरायला लागली की कसं बुजायला होतं ना एकदम, तसं मला इंक पेन म्हटलं ना की थोडं बुजायला होतं. साधं सरळ स्वस्त निळं पेन माझ्या आवडीचं. लाल रंगाचा धाक वेगळाच. आता तर काय सगळ्याच रंगाची पेनं मिळतात. अलीकडे मला माझं नाव कोरलेलं पेनही मिळाले. गणिताची चौकोनी आणि शुद्ध लेखनाची दुरेगी वही सोडली तर मला वया प्रचंड आवडतात. लांब आखूड वया, मोठी डायरी, तलम कागद असलेल्या वया खूप आवडतात मला. वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या वया करून मी त्यात लिहिते. कधी कधी घाईत कच्चं काम करताना सासू नकळत सुनेवर करते तसे आघात करतो कागदावर. पण पक्क लिहिताना मात्र कागदाला मुलीसारखं वागवतो. खरं तर आता कागद कमी वापरायला हवा, डिजिटल माध्यमातून लिखाण करावं. हे जरी सगळं माहीत असलं तरी कागदाला पेनचा आहेर केल्याशिवाय विचार पंक्तीला बसतच नाहीत. आपलं अक्षर कसं येतं ते आपल्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असतं असं म्हटलं जातं. पण कागदावरून मायेने हात फिरवला की सुद्धा अक्षरं छान उमटतात माझी. आज वयाने मोठी झाले असले तरी स्टेशनरीचा मोह अजूनही वाटतोच मला. पण ह्या निमित्ताने एक नवीन स्वप्न तयार झालंय मनात. माझं एक स्टेशनरीचं दुकान असावं आणि त्यात एका कप्प्यात मुलांसाठी गमती जमती ठेवाव्यात. आणि ज्या छोट्या पाखरांच्या डोळ्यात स्टेशनरी विषयीची ओढ आणि चमक दिसते त्यांना माझ्याकडून एक सुंदर वही भेट म्हणून द्यायची. सनी साइडर. आता अगदी अलीकडे फोन एका लघुपटासाठी. भेटायचं ठरलं आणि भेटल्यावरती गोष्ट ऐकून पुढच्या इतर गोष्टींवरती चर्चा करण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे भेट झाली, गोष्ट ऐकली. हा लघुपट फक्त कुठल्याही महोत्सवासाठी नसून एक महत्वपूर्ण गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होता हे लक्षात आलं. वेळही जुळून आली. म्हटलं हातून काही चांगलं घडत असेल तर काय हरकत आहे, आणि होकार दिला. दिग्दर्शिका मुलगी म्हणाली, तुम्ही सोडून अभिनय करणारं कोणीच नाही, तर एक दिवस मोकळं व्हायला भेटू, थोडं ओळखू एकमेकांना, मग शूटिंग सुरू करू. थोडा वेळ नक्कीच काढू शकेन याकरता म्हणून शब्द देऊन आमची चर्चा संपली. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिनं सगळी गोष्ट सांगितली, नेमका विषय समजवला. ते सगळं समजावताना सांगताना तिची त्या विषयावरती श्रद्धा आहे हे मला जाणवलं. तो विषय होताच तसा वेगळा, नाजूक. ट्रान्समेन या विषयावरचा हा लघुपट. आता खरं तर ही संज्ञा मला ऐकल्यासारखी वाटेल इतक्या अंतरावरून माहिती होती, मात्र नेमकं काय हे माहिती नव्हतं. तरीही मी थोडेफार प्रश्न विचारून निरसन करून या विषयाला सहकार्य करायचं ठरवलं. शिबिरासाठी भेटलो तेव्हा 2 माझ्यासारख्या वयानं थोड्या मोठ्या पण धमाल बायका होत्या आणि एक ट्रान्समॅन स्वतः. काही प्रश्नांच्या उत्तरातून स्वतःची ओळख करून द्यायची असा खेळ आम्ही खेळलो. त्यात पहिला प्रश्न होता, तुमचं नाव काय आणि तुम्हाला काय संबोधलेलं आवडेल. ही की शी, म्हणजे तो की ती. तेव्हा आमच्यातल्या एकानं उत्तर दिलं, माझं नाव सुनीता, पण मला सनी म्हणून संबोधलेलं आवडतं, म्हणजे माझा उल्लेख तो म्हणून केलेला आवडतो. हा असा प्रश्न विचारला जाणं म्हणजे आपल्यासारख्या वेगळ्या नसलेल्या लोकांना महत्वाचा वाटत नाही, पण एखाद्यासाठी तो त्यांच्या आवडीचा नाही तर अस्तित्वाचा प्रश्न ठरू शकतो हे तेव्हा जाणवलं.
आजूबाजूला अशाच वेगवेगळ्या लैंगिक दृष्ट्या भेद असलेल्या लोकांमध्ये बराच वेळ राहिल्यावर मला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं आणि नशिबानं माझी तिथून निघून जाण्याची वेळ झाली आणि मी जराही न रेंगाळता तिथनं निघून गेले. आता शूटिंगच्या दिवशी आपल्याला जमेल ना सगळ्यांबरोबर काम करायला असा एक किंतु मनात होता, पण उत्सुकता दांडगी होती. मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. त्याची उत्तरं मिळावी ही इच्छा असली तरी ते कसे विचारायचे याबाबत शंका होती, धास्ती होती. हुरहुर, कुतूहल, अस्वस्थता सगळं घेऊन मी शूटिंगला पोचले. पोचल्यावर खरं तर त्या शूटिंगच्या वातावरणाला मीच सरावलेले होते. बाकी सगळे थोडे घाबरलेले, बुजलेले होते. विशेषतः सनी म्हणजे आमचा ट्रान्समॅन. मग त्याला पाहताना मनात येत होतं की आपल्या नजरेत त्याला त्रास होईल असे भाव तर येत नसतील ना. कितीही नटी असले, सामाजिक भान असलेली असले किंवा पुढारलेल्या विचारांची भासत असले तरीही मला वाटतं मी एक अतिशय सामान्य ज्ञान असलेली, भावुक, साधे प्रश्न पडणारी, सरळ विचार करणारी मुलगी असल्यानं साधारणतः ते सगळं चेहऱ्यावरती उमटत असे. आणि मग शेवटी मी तो बाण तोडला आणि थेट सनीला म्हणाले, मला खूप प्रश्न येत रे, कारण माझा संबंध तुझ्यासारख्या विचारांच्या व्यक्तींशी प्रथमच आलाय. मला सगळं जाणून घ्यायला आवडेल किंवा सज्ञान व्हायला आवडेल, अर्थात तुझी हरकत नसेल तर. तेव्हा सनी म्हणाला, ऑलवेज रेडी, मला सवय आहे, काही विचार, मी सगळी स्पष्ट उत्तरं देतो. मला हायसं वाटलं आणि थोडं मोकळंही. आता कसलीही भीती राहिली नाही. मग 2 शॉटच्या मधील माझे वाटेल ते प्रश्न आणि सनीची उत्तरं वाहत राहिली. एक अड्डा असाही, एक छान शांत सुगंधी मंद दिव्यांनी उजळलेली, कोणालाही हक्काची वाटावी अशी एक जागा. अशा जागेत साधारण 10 ते 12 अनोळखी अपरिचित माणसं मिळेल त्या जागी जमिनीवर, सतरंजीवर, खुर्चीवर डावी उजवी उत्तर दक्षिण न पाहता बसलेली आहे. ही सर्व मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी, वेगवेगळ्या भागात वास्तव्य करणारी, वेगळी विचारसरणी, वेगळी राहणी, वेगळे विचार, वेगळे संस्कार असलेली. काही जण वाचतायत, कुणी कसलं तरी निरीक्षण करतंय, कुणी डोळे मिटून झोपलंय तर कुणी मेडिटेशनसाठी डोळे मिटलेत, कुणी चित्र काढतंय, कुणी मनातले विचार कागदावर मांडतंय, कुणी खिडकी बाहेर बघतंय तर कुणी काहीच न करता नुसते बसले. एकाही शब्दाची देवाणघेवाण नाही. साधारण तासभर आपलं आपलं काही ना काही चालू आहे. आश्चर्य वाटलं ना वाचून? हो, हा असाच आमचा अड्डा. साधारण तासाभराने आम्ही बोलायला सुरुवात करतो. आता बोलतो म्हणजे 1 तास शांत बसल्याचं उट्ट काढतो का? किंवा आधीच्या 1 तासात काय लिहिलं वाचलंय किंवा काय केलंय यावरच बोलतो का? तर तसं अजिबात नाही. मग ही अनोळखी माणसं नेमकं काय बोलतात? प्रत्येक जण क्रमाक्रमाने बोलतो, विषय कुठलाही, त्यावेळी त्या क्षणी त्या व्यक्तीला जे बोलायचंय, बोलावंसं वाटतं ते. कधी काही पाहिलेलं, वाचलेलं, लिहिलेलं शेअर करायचं असेल किंवा मग एखादी घटना, अनुभव, निरीक्षण, भावना सांगायची असेल तर कधी एखादी मिश्किल आठवण, विनोदी किंवा घाबरवणारा किस्सा, कधी एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम, राग, स्वभाव विशेष किंवा आपली एखादी चूक, अचानक झालेली जाणीव, कधी खूप नेहमीचं तर कधी खूप निराळं. जमेल तितक्या मोजक्या वेळात सांगायचं आणि त्यावेळी ती व्यक्ती बोलत असताना कुणीही प्रश्न विचारायचे नाहीत. त्याला चर्चेचा विषय होऊ द्यायचं नाही. त्यावर आपली मतं सांगायची नाहीत. मग काय करायचं? तर फक्त आणि फक्त ऐकायचं. त्या माणसाच्या भावना त्यावेळी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. कधी हसू येतं तर कधी दुसऱ्याचं ऐकून आपल्याही डोळ्यात अश्रू उभे राहतात. कुठल्याही भावनांची चेष्टा न करता त्या माणसाला, अनुभवाला तराजूमध्ये न तोलता फक्त ऐकणं आणि समजून घेणं ही अवघड गोष्ट आहे, मात्र अशक्य नाही. आपल्याकडे कुणी कुठल्याही अपेक्षेनं, धारणेनं, नजरेनं म्हणजे जजमेंटल होऊन पाहत नाही म्हटल्यावर मन खूप अलगद, मोकळेपणाने उलगडतं आणि आपल्याही नकळत आपण मोकळे, स्वच्छ आणि खरे होत जातो. मग आम्ही प्रत्येक जण काहीतरी पदार्थ घेऊन येतो. ते गरम करतो, टेबलावर मांडतो
आणि आपल्याला हवं तेवढं घेऊन जेवतो, मन मोकळ्या काहीही गप्पा मारत. हे पदार्थ मात्र पौष्टिक असणं ही अट असते. सूप, सॅलेड घरी बनवलेलं. म्हणजे जसं मनाला उत्तम सकस आहार मिळतो तसा शरीरालाही मिळायला हवा ना. आणि अजून एक भावणारी गोष्ट म्हणजे जेवण झाल्यावर प्रत्येक जण स्वतःचं ताट स्वतः धुवून ठेवतो. कुठल्याही पद्धतीचा भेदभाव नाही, वर्गीकरण नाही, कुणा एकावर भार नाही. अगदी 8 वर्षांच्या मुलापासनं 60 वर्षांपर्यंतचे स्त्री पुरुष यात सहभागी होतात. अनेक जण तर आता स्वतःच्या घरी देखील ही सवय अंगी बाणवतात. नकळत किती सुंदर, महत्वपूर्ण आणि मोलाचे संस्कार होतात. महिन्यातून एकदा हा दिवस अनुभवण्यासाठी प्रत्येक जण वेळ काढतो. खूप वरच्या पदापासून घरात असणाऱ्यांपर्यंत विविधरंगी असा आमचा हा समूह आहे. दरवेळी यात घट होते किंवा मग भर पडते. पुन्हा नवे चेहरे, नवीन ओळख, नवे अनुभव आणि प्रत्येक मीटिंगचा शेवट हा वेगवेगळी गाणी म्हणत होतो. त्यातही कोण काय गातंय, कसं गातंय याला महत्व नाही. असं मोजमाप नसलेलं आयुष्य आपण जगू शकतो, आपल्या नवीन पिढीपर्यंत पोचवू शकतो. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून या दोघींना शुभेच्छा देऊया, आभार मानूया. मी असं नसतं होऊ शकता. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो, पण कार्यक्रमाचा शेवट झालेला नाही आहे. पण तत्पूर्वी मला काही विशेष आभार मानायचे आहेत. सर्वात आधी आस्वाद आपल्या सगळ्यांना परिचित आहे आणि जगातली सर्वश्रेष्ठ मिसळ जिथे मिळते ते आस्वाद. त्याचे सूर्यकांत आणि स्मिता सरजोशी यांचे मनापासून आभार. मंगल जोगळेकर मावशी, जीवन गाणी प्रसाद महाडकर आणि जीवन गाणीची प्रिया आणि तिच्या टीमचे आभार. उत्तरा मोने इथे सुद्धा आपण आभार मानूया. वैभव शेटकर सोशल मीडिया, आत्ता हा कार्यक्रम लाईव्ह फेसबुकवरती आणि इतर ठिकाणी दिसते त्यासाठी वैभव शेटकर याचे आभार. जयू चौबळ, पर्णिका ज्यांचा उल्लेख आपण वारंवार करतो. जयू चौबळ आहेत का? नाही आहे, पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचेही आभार मानूया. प्रसाद कांबळी, श्रीकार, सुनील, रुपेश आणि भद्रकालीच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सर्व कर्मचारी त्यांचे आपण आभार मानूया एकदा टाळ्या वाजून. यशवंत नाट्य मंदिर, राजू राणे, रसिक साहित्य यांचे सुद्धा आपण आभार मानूया. सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि गेले 2 तास आपल्याला सगळ्यांना खूप छान गप्पा मारतोय घरातल्यासारखा. आणि माझा हिरो जरी असला तरी तो माझा पुष्कर दादा आहे. आणि थँक्स फॉर कमिंग आणि खूप छान बरं वाटलं. त्याचाही सत्कार करूया पर्णिका देऊन. लिहिलेलं नव्हतं. यानंतर फार वेळ न दवडता मी सुनील बर्वे, अभिजित केळकर यांनाही मंचावरती आमंत्रित करतो. सुनील बर्वे, अभिजित केळकर्णी तिला शुभेच्छा देण्यासाठी सर्व मैत्रिणींना इथे आमंत्रित करतो. सुकन्या, सुचित्रा, रुजुता, शिल्पा, रेशम या. आदेश या. आणि कोणाला यावंसं वाटतंय त्यांना. तुझ्या एवढं धाडच कोणात नाही ग.
मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मग अशी विनय काकाचा जो किस्सा सांगितला त्याच्यामध्ये सुनील दादा माझा दादा होता. माझं पहिलं काम मी त्याच्याबरोबर केलंय 5वीत असताना आणि मग तो माझा हिरोही होता गोजिरीमध्ये. त्यामुळे अक्षरशः प्रदीप हा खरं तर आमचा मित्र. आम्ही दीनानाथला जेव्हा कट्ट्यावरती तिकडे टाइमपास करायचो तेव्हा आम्ही अनेक वेळेला गप्पा मारलेले आहेत. आणि नंतर मग म्हणजे अरे प्रदीप अशा गप्पा मारता मारता अचानक एक दिवशी कळलं की आमचा मित्र समीर मोकाशी गौरीशी लग्न करणार आहे. आणि अचानक हा माझ्या मित्राचा सासराच झाला. आणि मग तेव्हा मीरा आणि मधुरा दोघी लहान होत्या. त्याच्याबरोबर कामही केलं मी. आणि गोजिरी चित्रपटाच्या वेळेला ती माझी हिरोईन होती आणि आम्हाला एक अत्यंत रोमॅन्टिक असं गाणं करायचं होतं. अख्खा चित्रपट ती मला सुनील दादा आपण असं करूया, सुनील दादा आपण तसं करूया. आता या रोमॅन्टिक सॉंगच्या वेळेला काय होणार असं आम्हाला दोघांनाही प्रश्न पडला होता. तर मी तिला म्हटलं हे बघ पहिल्यांदा ना तू सुनील दादा म्हणणं बंद कर. तेव्हापासून आम्ही एकमेकांना भेटलो की कुठल्या नावाने हाक मारतो. मी तिला म्हणतो मध आणि ती मला म्हणते सुन्या. तर अशी आमची मैत्री आणि घरोबा सुद्धा खरं तर. आणि तिचं आता पुस्तक आज प्रकाशित होतंय याचा खरंच खूप आनंद होतोय. तिला खूप खूप शुभेच्छा. अशीच लिहिती राहा आणि असं आणि कामही करत राहा म्हणजे आमच्याबरोबर परत माझ्याबरोबर परत एखादं चित्रपट करता येईल. ऑल द बेस्ट. नाही प्रॉब्लेम आहे की हिच्याबद्दल इथे तर चांगलं बोलावं लागणार ना. माझ्याकडे चांगलं बोलण्यासारखं काही नाही. बोल चांगलं बोल. नाही आमच्याकडे खूप आहे चांगलं बोलण्यासारखं पण सगळ्यांच्या वतीने आता फक्त सुकन्याला बोलू दे. खरं तेच आहे. तेच आज घडतंय स्टेजवर. खरं तेच घडतंय ना सगळं स्टेजवर. नाही खरंच चांगलं बोलायला लागेल नाही का तिच्याबद्दल आपल्याला. असं काही नाही आहे. तिच्यासारखं स्पष्टपणे बोलायला लागेल. पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं सगळ्यांचीच मतं तिच्याबद्दलची चांगली वाईट जे काय आहे ते सगळंच तुम्ही ऐकलं. पण मला असं वाटतं ती आमच्या सगळ्यांमध्ये आमच्यापेक्षा लहान आहे. आमची छोटीशी एक मैत्रीण आहे. कधी रुसते आमच्यावर, राग होते आमच्यावर, पण त्याच्यातून सुद्धा रुसतेच. कारण तिच्यावर म्हणजे तिचा आमच्यावर पूर्ण हक्क आहे तो. त्यामुळे हक्काने ती आमच्यावर रुसते आणि तिचं मायेने डॉमिनेटिंग आम्हाला ती करत असते. म्हणजे आता सुद्धा मी आणि शिल्पानी पटापटा मागे बसून आम्ही लिपस्टिका लावल्या कारण तिला परफेक्शन हवं असतं. म्हणजे जरी हे अशी का साडी नेसतो जरा बरी नेसतो ना साडी असं ते गप चूप येऊन त्याच्यामध्ये आम्हीच चांगला दिसतो पण ते तिला हवं असतं की माझ्यासारखं सगळ्यांनी छान छान दिसावं, गोडगोड राहावं असं तिचं असं. किंवा घरातल्या सुद्धा म्हणजे ती खूप क्रिएटिव्ह आहे. खूपच क्रिएटिव्ह आहे असं मला वाटतं. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ना तिच्या ते दिसून येतं. म्हणजे घर सजवताना म्हणा, युवनला काही शिकवताना म्हणा, किंवा तिची साधी पर्स सुद्धा बघा, किंवा तिचे ते नाकात काय घालताय ते पण म्हणजे ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा एक सौंदर्य. मला वाटतं ते मीराकडनं आलं असावं नाही का तिच्यामध्ये. मी तिचं स्वतःचं काहीच नाही असं वाटतंय पण त्याच्यामध्ये सुद्धा तिची क्रिएटिव्हिटी सतत डोकावत असते. त्याच्यामुळे तिच्या हातातच ते आहे. तिच्या दृष्टीमध्ये ते सौंदर्य आणि ते प्रत्येक वेळेला आम्हाला दिसत असतं, जाणवत असतं आणि तेच तिच्या लेखनामध्ये सुद्धा डोकावतं. पेपर काही फारसा माझ्याकडनं वाचला गेला नाही जे लेख आले होते. कारण त्यावेळेला मला खूप शूटिंग चालू होतं आणि ते खूप बारीक म्हणजे एवढा चष्मा असून सुद्धा मला पेपरमधलं वाचता येत नाही. आणि आता स्क्रीन मोठी करायची सवय झाली आहे त्याच्यामुळे ते वाचता येत नाही. पण हे पुस्तक मात्र नक्की वाचेन. आणि ते पण ती खूप सुंदर त्याच्यामध्ये सुद्धा एक सौंदर्य असेल याची मला नक्की खात्री आहे. ती जशी सुंदर आहे तसंच तिचं लेखनही सुंदर असणार याची खात्री आहे. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोतच तिला सतत टोचा द्यायला. आणि लेखनाच्या बाबतीत आमची शिल्पा तिला खूप छान छान सल्ले देत असते. खूप छान छान. अगं अशी नको बघू चांगलंच बोलते मी. आमच्यामध्ये मला गप्प बसवत आहेत या. मग मला काय दिलं बोलायला. नाही नाट्य परिषदेचे आभार मानलेत आपण. नाट्य परिषदेचे आभार मानलेत.
नाट्य असं संकुलाचे नाही पण यार, आभार मग मला मानले. नाही द्यायचं वेळेचं बंधन नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांचे आपण आभार मानले सगळे. मला गप्प केलंय सगळ्यांनी. नाही नाही म्हणून तर सांगतो, बोल. नाही एवढंच बोलायचं होतं मला. मी जरा मुद्दामूनच जास्त बोलले. तर अशी आमची मैत्रीण मधुरा, आणि तिचं पुस्तक नक्कीच तुम्ही जाताना सगळे घ्याल आणि आम्ही पण घेऊ. तुला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आज हे पुस्तक 220 रुपयाचं सवलतीच्या दरात म्हणून 200 रुपयांना आपल्याला मिळणार आहे आणि ऑनलाईन सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे. मी पण विकत घेणार आहे. हा हा करेक्ट. हा एक वेगळाच माईक पडला. एकच गंमत सांगायची आहे. मधुराकडनं मी खूप गोष्टी शिकले, त्याच्याबद्दल सांगत नाही, पण मी तिला अनेक वर्ष एक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करते आणि तो अविरत करत राहीन बहुतेक. आराम आणि विश्राम ह्या दोन्ही गोष्टींचा अर्थ तिला माहीत नाहीये आणि त्या अनुषंगाने काय करावं आपण हे अनेक वर्ष तिला कळतच नाहीये आणि मी तिला खूप शिकवण्याचा प्रयत्न करते, पण काही केल्या मला यश येत नाहीये. त्यामुळे तेवढंच फक्त सांगायचं होतं की जरा आराम, विश्रांती, विश्राम ह्या गोष्टीही कर, बाकी सगळं छानच आहे. आय लव्ह यू. नाही, सगळ्यांनी मधुराच्या अभिनयाबद्दल, ती लहानपणी कशी होती, माणूस म्हणून कशी आहे, नाही का, तिच्या लेखन शैलीबद्दल आपण खूप ऐकलं. अभिजित आणि रुजुता गलगले निघाले या गाण्यावर नाचत होते आणि कुठे होता, नागपूर नाही औरंगाबाद कुठेतरी होता इव्हेंट, आणि तिथली मंडळी गाणार होती लाईव्ह आणि हे नाचणार होते. तर असं अपेक्षित होतं की जे गाणं ओरिजिनल आहे तसंच ते तिथे वाजावं आणि तसंच त्यांनी गावं. पण आणि त्यामुळे ह्यांचं ठरलं होतं की शेवटच्या गलगले निघालेला अशी एक स्टेप करायची. आणि त्या गाण्यामध्ये तुम्हाला म्हणजे आठवत असेल तर काय गलगलेच्या महाली असं खूप वेळा आहे जेव्हा गाणं संपतं तेव्हा. तर या दोघांचं ठरलं होतं की 1, 2, 3 तर आधी असं करायचं, मग असं करायचं आणि मग एंड करायचा. आणि जनरली असं आमच्या इव्हेंटला आम्ही ठरवतो की आठवलं नाही तर फ्रीक आउट करायचं. म्हणजे ही आमची एक म्हणजे चुकलो आपण, स्टेप आठवली नाही की ते एक फ्रीक आउट करायचं. तर साधारण गाणं सुरू झाल्यावर 3ऱ्या स्टेपला हे दोघं फ्रीक आउट करायला लागले आणि मग लक्षात आलं की जे गातायत ते काहीतरी वेगळंच गातायत आणि अनेक वेळा एक लाईन म्हणतायत. तर शेवटी ते होतं गलगलेच्या महाली. म्हणा ना कोणीतरी, मी सगळं नाही करू शकत. कोण गाणार इथे? बरं चल. गलगलेच्या महाली, गलगलेच्या महाली टिंग, गलगलेच्या महाली टिंग, गलगलेच्या गलगलेच्या महाली. साधारण 3 वेळा अपेक्षित होतं ते त्यांनी 16 वेळा म्हटलं. त्यामुळे हे दोघं एकाच जागी करत होते. आणि मग जेव्हा शेवटी ते थांबलं, म्हणजे ठेका थांबला, त्यावेळेला दोघांनी असं काहीतरी हे केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते त्यावेळेला की संपलं. तसंच मराठी तारका शो करायचो आम्ही, तर हा हिचा किस्सा आहे. मी आणि क्रांती विंगेत आम्ही होतो आणि आमची ते एक शेवटचं एक एंडिंग सॉंगला सगळे ऍक्ट्रेसेस यायच्या आणि ते परफॉर्म करायचं. थांब आता बोलते, मी प्रयत्न केला पण आता मी बोलणार. तर मी आणि क्रांतीनी रिहर्सल नव्हती केली म्हणून ती त्या विंगेत होती आणि मी या विंगेत, आणि विंगेत ना आम्ही एकमेकांना रिहर्सल कर सांगत होतो. आणि आम्हाला एका ठिकाणी प्रत्येक 2-2 जणी इकडून तिकडून अशी एंट्री घेत होत्या. तर आम्ही इतके लॉस्ट होतो की विंगेत रिहर्सल करत ते गाणं संपलं. आताच विंगेत नाचलो आणि नंतर ही नेहमी सारखी, मी हिला ऍक्च्युली सगळे हिला मधुरा मी मावशी म्हणते कारण ही माझी मावशी आहे. ती मला जाम ओरडते दरवेळी. रेशम, हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही, हे तू बंद कधी करणार आहेस सांग मला. आणि फोन करून विचारते काय ते बंद केलं की नाही का चालू आहे अजून. तर ते गाणं संपलं आणि नंतर ह्या दोघी, भार्गवी आणि ही आल्या, काय तुमचं, चला गाणं संपलं.
अजून कोणाला ते शिल्पाला बोलायचंय. बोलायचं आहेच, खूप बोलायचं आहे, पण नाही तेवढं बोलणार. एकच सांगेन, कदाचित लेखक म्हणून माझा हा फायदा झाला असेल ह्या पुस्तकाच्या बाबतीत. मगापासून मधुराचे जे कोणी मित्र रंगमंचावर आले त्या सगळ्यांपैकी बहुतेक मी एकटीच अशी व्यक्ती आहे जिने हे पुस्तक त्यातला एकूण एक लेख आधीच वाचलाय. 2च लेख तिने मला वाटतं नवीन लिहिलेत या पुस्तकासाठी, तेवढे सोडून मी सगळे वाचलेत. त्यामुळे मघाशी प्रसाद आणि विजय या दोघांनी एक अंदाज व्यक्त केला की बहुतेक ती गप्पा मारत असल्यासारखी लिहित असेल. त्याचं कन्फर्मेशन देऊ शकणारी मी एकटीच व्यक्ती इथे आहे. ती खरंच जेव्हा 2 मित्र एकमेकांशी गप्पा मारायला बसतात तेव्हा जसं त्यांचं बोलणं फ्लो होतं, एका वाक्यातून दुसरं वाक्य निघत जातं, एका विषयातून दुसरा विषय निघत जातो आणि परत विजयाचा शब्द वापरायचा तर एक वेगळी संरचना करण्याची गरज भासत नाही मित्रांना गप्पा मारताना. त्या पद्धतीचं मधुराचं लिखाण आहे. सुकन्या म्हणाली शिल्पा खूप सल्ले देते, नाही देत. ह्याचं कारण तिने अगदी पहिला लेख लिहिला जो मला फीडबॅकसाठी दिला वाचायला, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हिला खरंच कुठल्याही सल्ल्याची गरज नाही आहे. तिच्यात एक उपजत फिनिश आहे मधुरामध्ये, जे तिच्या वागण्या बोलण्यामध्ये, तिच्या दिसण्यात, वावरण्यात असतं, तेच तिच्या लिखाणात सुद्धा आपोआप उतरलं आहे. तिला वेगळं काही करण्याची गरज नाही, कोणीही बाहेरून काही सांगण्याची गरज नाही. खूप नैसर्गिक एक फ्लो असतो. तिला विषयाचं बंधन नव्हतं. अशा वेळेला खूप मोठा धोका असतो भरकटत जाण्याचा, कारण तिने काहीही लिहिलं तरी ते चालण्यासारखं असतं. पण मधुरा कधीच भरकटत नाही, तिचा फोकस असतो, जसा प्रत्येक बाबतीत असतो तोच तिचा लिखाणातही उतरतो आणि तरीसुद्धा गप्पा मारत असण्याचं एक खूप नॅचरल फील तिच्या लिखाणाला असतो. लव्ह यू मधुरा. आता मी राहिलेच आहे तर बोलते. खरं बघता मधुराची मोठी बहीण गौरी ही आणि मी, आम्ही दोघी जणी एकत्र कॉलेजमध्ये होतो. पण माझी आणि गौरीची जेवढी मैत्री नाही झाली तेवढी माझी आणि मधुराची मैत्री झाली. आणि याला कारणही तीच आहे, कारण तिच्यातला गोडवा, तिच्यातला स्पष्ट वक्तेपणा, खरेपणा हा मला नेहमी भावतो. आणि ती वरून जेवढी अशी स्ट्रॉंग दिसते तेवढीच ती आतून अशी खूप हळवी आणि मऊ आहे. आणि ती मधुरा मला खूप जास्ती आवडते. तर तिच्या या सगळ्या नवीन कारकिर्दीला माझ्या खूप शुभेच्छा. आणि ह्याच नोटवरती आजचा आपला हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात, मधुराला शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू आणि शुभरात्री.